तर मित्रांनो नमस्कार मित्रांनो, मोजे रिसवड तालुका कराड जिल्हा सातारा दिनांक 16 तारखेला एक गाव एक गणपती पारंपरिक गणेश गणपती बाप्पांचं ते असं साजरं करतं गाव. त्याचप्रमाणे त्यांचं पहिलं पर्व आहे मैदानाचं, एक आदत एक बैल मैदान असं स्वरूप आहे. तर मैदान हे नेमकं कसं आहे आणि कसं पार करणार आहे ते सगळं जाणून घेऊ. नमस्कार. नमस्कार. मैदानाचं स्वरूप आणि कशा निमित्त आहे मैदान काय सांगाल? एक गाव एक गणपती या संकल्पनेतून साकार झालेल्या श्री गणेश देवाच्या यात्रेनिमित्त श्री गणेश केसरी दिनांक 16/9/2025 रोजी एक आदत एक बैल मैदान आयोजित केलेलं आहे. तर मैदानाचं स्वरूप मोजे रिसवड आहे का नाही? मोजे रिसवड शहापूर फाटी. शहापूर फाटी जुनी जाणती फाटी आहे का नाही? हो, ही फार जुनी फाटी आहे. हा, याला पहिली बरीच मैदान झालेली आहेत आणि नामांकित फाटी आहे. कसं आहे स्वरूप कसं आहे? प्रथम क्रमांक बक्षीस आहे 71,000, 2 नंबर 41, 3 नंबर 31,000, 4 नंबर 21,000, 5 नंबर 11,000, 6 नंबर 7,000 आणि 7 नंबर 5,000. एक आदत एक बैल मैदान ही संकल्पना कशी काय? फाटी चांगली आहे आदतला पळायसाठी, म्हणून आम्ही इथे एक आदत एक बैल मैदानाचं नियोजन केलेलं आहे. तर पल्ला कसा आहे, किती आहे, कुठनं कसं आहे? पल्ला 810 फूट आहे. हा, आणि फाटीची रुंदी 13 फूट आहे. हा. आदत बैलाला पळताय हो, यानुसार आम्ही फाटीचं नियोजन केलेलं आहे. म्हणजे बरोबर आदत असताना पळा यावं असं का? आदत असला पळताय हो. कुठनं कशी आहे फाटी? इकडं खालनं सोडणार आहे का? हा, खालून वर सोडणार आहे. पार्किंग सोय? पार्किंगची सोय आहे. किती जर गाड्या आल्या तर काय पार्किंगला प्रॉब्लेम येणार नाही. हा. आणि बैलांना पण बांधायला भरपूर जागा आहे. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल? काय ना, मोजे रिसवड यात्रेनिमित्त एक आदत एक बैल मैदान ठेवलेलं आहे. परवा पहिलेच? परवा पहिले. हा. कसं काय सांगाल, कसं नियोजन आखली सगळं? काय ना, बघा फाटी बघून घ्या तुम्ही, वाटलं तर कटनाची फाटी आहे. काय विषय नाही, पावसाला तरी काय मैदान होऊ शकतं आपलं. काय विषयच नाही. रस्ता कुठनं यार ती सांगा. रस्ता शहापूर गाव मधनं 2-2.5 किलोमीटर फाटी आहे. रिसोड मधून आला तरी चालतंय, घाटावरून येणाऱ्या बैलासाठी चालतंय. नमस्कार. नमस्कार. फाटी नेमकी, आता तुम्ही ड्रायव्हर आहे, फाटी नेमकी कशी आहे? वासरांना पळाय किंवा बैलांना पळाय? वासरांना पाळायसाठी आम्ही फाटी म्हणजे एक नंबरच केलेली आहे. हा. कारण पुढचा चढबीड आम्ही सर्व एक 7 दिवस झालं आमची मशिनरी चालली होती. सगळा चढबीड काढून घेतलाय. कारण सगळ्यांचं असा विषय होता की शहापूर फाटीला चढ आहे. बरोबर. तो चढ सगळा आम्ही काढून घेतलाय. जवळजवळ 7 ते 8 दिवस आमच्या मशिनरी चालली होती. पूर्ण सगळा चढ काढून आम्ही फाट्या तयार केलेली आहे. मैदानाबद्दल? मैदानी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार होणार आहे. आणि 15 तारखेपर्यंत जेवढी नोंद होईल तेवढ्याच गाड्या पळतील. ते लाईव्ह लॉट काढले जातील 15 तारखेला संध्याकाळी 8 वाजता. मैदानामध्ये कोणत्याही प्रकारची नोंद घेतली जाणार नाही. म्हणजे काय असेल ते आदल्या दिवशी? हा, काय असेल ते आदल्या दिवशी. आणि लॉट काढायला सुनील मोरे येणार आहेत. जशा गाड्या आपल्याकडे जमतील त्याप्रमाणे गाड्या पळून जातील. आपल्याकडे 11 फाटे आहेत. म्हणजे सगळे नियोजन खट्ट आहे? हा, सगळं नियोजन खट्ट आहे. आणि बक्षीसाचं स्वरूप कसं म्हणलं, फायनलचं आणि क्वार्टर फायनलचं? बक्षिसाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांक 71,000, द्वितीय क्रमांक 41,000, 3 नंबर 31,000, 4 नंबर 21,000, 5 नंबर 11,000, 6 नंबर 7,000 आणि 7 नंबर 5,000 रुपये. आणि क्वार्टर फायनल योग्य ते बक्षीस आणि ढाली देण्यात येते. क्वार्टर फायनल ठेवलंय ना? क्वार्टर फायनल पण आहे. 9ला आमचा पहिला लॉट खाली जाईल. 10 लॉट आमचे जातील. बरोबर. आमचं असं मत आहे की 5 वाजेपर्यंत आम्ही फायनलच करणार आहे. कारण पण थोडाफार हे असतो आपल्याला, तो आपल्याला कुठे अडचण येऊ नये म्हणून आम्ही लवकर मैदान चालू करून लवकर संपवण्याचा प्रयत्न करतो. आणि बघितलं सगळा रस्ता डांबरे आहे ना? येस तर कुठंही अडचण नाही. सगळे रस्ता खट आहे, कुठं बाबा वगळ नाही किंवा काय ना काय. सातारकडनं येणार आणि कुठं यायचं? सातारकडनं येणार आणि मसुरात आलं तरी चालतंय किंवा टोल नाक्यावर आलं तरी चालतंय. आणि वरच्या भागात येणार? वरच्या भागात शामगाव घाटात खाली यायचं रिसोड मधनं इकडे आलं तरी चालतंय. रस्त्याचं पण काही टेन्शन नाही ना? ही काही सुद्धा प्रॉब्लेम नाही. पुढे बांधायला सर्व व्यवस्थित जागा आहे. सगळीकडे प्रॉब्लेम नाही काही सुद्धा. ओके. परत एकदा तारीख सांगा शेवट. तारीख आमची 16/9/2025. ओके. एक आदत एक बैल मैदान रिसोड.